आपण सध्या राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी त्यांच्याकडे जातोय। राहुल, एक महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री करू शकतात कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली प्रमुख मागणी जरांगेंची तीच आहे। उपसमितीची आज झालेली बैठक आणि राज्य मंत्रिमंडळासोबतची चर्चा या सगळ्याचा एकत्रित मिलाफ म्हणजे थोड्याच वेळाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला कोणकोणत्या घोषणा होताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे? ज्ञानदा, गेली 1 तास जी मराठा समिती म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची जी उपसमिती आहे तिचे 1 तास मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद ही अत्यंत महत्त्वाची घडामोड असणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती। माझ्या मागे जर हे दृश्य बघत असेल तर हे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती टायर जाळण्यात आलेली आहेत आणि सगळ्या बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मी यासाठी हे महत्त्वाचं म्हणतोय की मुळात मनोज जरांगे यांची जी मागणी आहे की सरसगट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यातनं आरक्षण द्या। आत्ता आपल्याच प्रतिनिधीने जी माहिती दिली त्यानुसार आत्ता राज्य सरकार असा विचार करू शकतं की कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांना आरक्षणाचा लाभ द्या। मुळात तशी ती मागणी नाही आहे आणि म्हणून मी असं म्हणालो की या समितीची बैठक यासाठी महत्त्वाची आहे की राज्य सरकारची दिशा काय आहे हे स्पष्ट होणार आहे आणि एकदा का राज्य सरकारची दिशा स्पष्ट झाली की मग मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सुद्धा दिशा स्पष्ट होणार आहे। म्हणजे मनोज जरांगे यांची तब्येत एकीकडे ढासळत असताना सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र आहे असं गृहीत धरून सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देतं का ते मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होणार आहे। आपल्या प्रतिनिधींनी मगाशी दिलेल्या 2-3 महत्त्वाच्या माहिती आहेत। एक, गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधारावरती देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना ज्या आरक्षणाचा लाभ झाला तो बॉम्बे हायकोर्टामध्ये टिकला, सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेला नाही। उपसमिती क्युरेटिव्ह पिटिशन जी गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकारनं दाखल केलेली आहे ती क्युरेटिव्ह पिटिशन ही गायकवाड समितीच्या माननीय न्यायाधीशांना आता समितीनं आपल्यासमोर बोलवलेलं आहे। ते यासाठी महत्त्वाची आहे ही घडामोड की सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं त्यावेळेला हे म्हटलं होतं की गायकवाड समितीनं मराठा समाजाचं जे सामाजिक आणि आर्थिक आरक्षण हे आमच्यासमोर आणलेलं ते पुरेसं नाही आहे। त्यामुळं क्युरेटिव्ह पिटिशन जे राज्य सरकार घेऊन गेलेलं आहे ते गायकवाड समितीतले ते जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहे। त्यामुळं मुद्दा क्रमांक 1 आत्ता या बैठकीमध्ये त्याची चर्चा झालेली आहे। मुद्दा क्रमांक 2, मनोज जरांगे यांच्या पहिल्या आंदोलनानंतर जी शिंदे समिती गठीत केलेली आहे त्या शिंदे समितीला 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। आता शिंदे समितीच्या 5 सदस्यांनी उपसमितीच्या या बैठकीमध्ये आपलं प्रेझेंटेशन दिलेलं आहे। त्या प्रेझेंटेशनला या समितीनं कसं पाहिलं, कारण आता मनोज जरांगे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जी मुदत दिलेली होती ती संपलेली आहे आणि आता आम्हाला समितीच मान्य नाही आहे। पण या समितीला मुदतवाढ का दिलेली आहे तर तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये राज्य सरकार या निवडणुकीतल्या तिथलं गुंतलेलं असल्यामुळं तिथं आवश्यक ते कागदपत्र त्यांना मिळत नाही। त्यामुळे मुद्दा क्रमांक 2 की ही जर समितीच मनोज जरांगे यांना मान्य नाही तर मग उपसमितीच्या बैठकीमध्ये याबद्दल काय होतं। आणि मुद्दा क्रमांक 3 की सारथीच्या माध्यमातून जी मदत पूर्वी मराठा समाजाला दिलेली आहे ती मदत पुरेशी आहे का त्याचा आढावा घेतला जातो आहे आणि त्याच्याशिवाय आणखी काही देता येईल का। पण ही दृश्य बरोबर आहे। हां, मी आता तुम्हाला तेच विचारणार होते की आता जी घडामोड तिथे घडते या हायवेवरती ती घडामोड आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। प्रकाश सोळंकेंच्या घरावरती सुद्धा दगडफेक झाली होती, त्याला कारण होतं काल मनोज जरांगे यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य। किती किलोमीटरच्या रांगा आहेत, तिथे पोलीस पोहोचलेत का, हायवेवरची दृश्य दाखवणं शक्य आहे का तुम्हाला? मी आता तुम्हाला तेच दृश्य दाखवतोय की मराठा समाजाचे हे जे तरुण आहेत त्यांनी इथं टायर जाळलेलं आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावरती हे आंदोलन सुरू आहे। सगळ्या बाजूला आपण जर बघत असू तर राष्ट्रीय महामार्गावरती लागलेल्या ह्या रांगा आहेत आणि इथं हे तरुण जे आहेत ते तरुण उभाच आहेत। त्यांनी सगळ्या बाजूला तुम्ही बघत असाल तर ही जी दिशा आहे ही सोलापूरवरून धुळ्याच्या दिशेनं जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। इकडच्या बाजूनं जे येतात त्या ज्या वाहनं लागलेल्या दिसतात त्या तुम्हाला धुळ्यावरून सोलापूरच्या दिशेनं निघालेल्या। हे धाराशिव शहरातलं जे रेस्ट हाऊस आहे माझ्या डाव्या बाजूला धाराशिव शहराचं रेस्ट हाऊस आणि पोलीस म्हणाल तर पोलीस आलेले आहेत। म्हणजे पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी इथं येऊन जे काही त्यांना करणं शक्य होतं तसं आपण बघतोय। पण हे तरुण मगाशीपासून इथं बसलेले आहेत, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। एक मिनिट, किती वेळापासून सुरू आहे आता ही वाहतूक? तर सगळीकडे आणली आहे वाहतूक आलेली आहे। आवाज कमी करायला वाहतूक आलेली आहे, एसटी बंद झालेली आहे। आमचं हृदय थांबायला वेळ आलाय। आमचा नेता जरांगे पाटील आज
आमच्या आया बहिण्या रडायला, आम्हाला रडवायले, अक्षरशः डोळ्यात पाणी आहे. काय होईल अशी आम्हाला दास्ती लागली. पण आमच्या तिकडे तर- तिकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता आपण लाईव्ह आहोत, थोड्या वेळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला बोलणार आहेत. उपसमितीची बैठक सुरू आहे. असं केल्यानंतर तर वाहतूक खूप आता 2-2 किलोमीटर पण रांगा लागतात. ज्या वेळेस जरांगे पाटील म्हणतील आम्हाला की आपल्याला कुणबी प्रमाणपत्र भेटले 50% आत आरक्षण, जेव्हा आम्हाला कुण्या नेत्यावर पोटावर, मुख्यमंत्रीनं पंतप्रधान विश्वास नाही, आम्हाला फक्त जरांगे पाटलावर विश्वास. आम्हाला आता सध्याला कुणावर विश्वास राहिलेला नाही. आमचं एकच लक्ष आणि मराठा आरक्षण, वरचं जरा दृश्य दाखवा. हा. एकच लक्ष आणि मराठा आरक्षण. आम्हाला आमदार, खासदार, पंतप्रधान, मुख्यमंत्री कुणीही मान्य नाही. आमचे जरांगे पाटील साहेब आज आमच्या मराठा आरक्षणासाठी त्यांच्या जीवाचं रान करत आहेत. आता उठून जरा ही दृश्य आपण दाखवू. ज्ञानदा हे असे दृश्य आहे की या दृश्यामुळं एक मिनिट, या दृश्यामुळं माननीय मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद का महत्वाची आहे, तर या पत्रकार परिषदेमध्ये हे जे आंदोलक तरुण आहेत किंवा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची दिशा पण स्पष्ट होणार आहे. मी जे म्हणतोय ते यासाठी आहे कारण हे जे 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत की एक तर गायकवाड समितीनं जे मुद्दे मांडलेले होते ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयातलं आरक्षण टिकलं नाही, तर क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल काही महत्वाचा निर्णय होतो का, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शिंदे समितीच्या संदर्भातली जी काही चर्चा सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल काय होतं. आणखी काही मंडळीशी बोलण्याचा प्रयत्न करू. रस्ते अडवून इतकं मोठं ट्रॅफिक जाम आहे मागं, प्रश्न सुरू नाही ते झालंच पाहिजे, त्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही. 40 दिवस वेळ देऊन ही सरकारने काय गांभीर्याने दखल घेतलेली नाही. त्यानिमित्त आणखीन एक मुख्यमंत्र्याची बैठक सुरू आहे ना. मुख्यमंत्री 40 दिवस वेळ देऊन नेहमी बैठक सुरूच आहे. ही आमचा विचार केव्हा करणार आहे ती, नेहमी त्यांच्या बैठकाच आहे त्या. सगळ्यात नारायण राणे आणि आपण रामदास जरा कदम सभ्य हा सभ्य नाही, त्यांनी आमच्या मराठा जातीसाठी करायला पाहिजे. पुढे या. नारायण राणेंनी जी वाक्य केले किंवा रामदास कदमनी केले एकदम मराठा समाजाच्या विरोधात केले. आम्ही त्यांना सोडणार नाही. अच्छा, त्या 2 नेत्याच्या विरोधात तुमचा राग. हा राग आहे. म्हणून हे टायर नाही 2 नेत्याचे नाही, ज्यांनी कुणी आमच्या विरोधात आक्रमक प्रवृत्ती केली आम्ही बी तेवढाच घेणार आणि ती रूप दाखवणार. मराठा समाज काय आहे हे ती आंदोलन किती वाजल्यापासून सुरू आहे? 9 वाजल्यापासून चालू आहे. अजून रोज इकडे किती रांग आणि वरच्यावर तीव्र आंदोलन होणार आहे. पुढे रोज रेल रोको होणार आहे. हे बघा, मनोज जरांगे पाटील साहेबांचं गेली कित्येक दिवस आंदोलन चालू आहे, तर त्या आंदोलनाची दखल शासनाच्या माध्यमातून कधीच घेतली गेलेली नाही. 30 दिवसाचं अल्टिमेटम दिलं होतं, 10 दिवस एक्स्ट्रा दिले. झोपलं होतं का हे सरकार? जर ह्या झोपलेल्या सरकारला जागा करायचं असेल तर आम्हाला रस्त्यावर सरकार उभं असं म्हणतंय की कायद्याच्या चौकटीवर टिकणार. राहुल थोडंसं थांबवणार आहे. 2 घटना आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. काल सोलापूरमध्ये माजी मंत्री विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या घरामध्ये काही आंदोलकांनी जाऊन त्यांना प्रश्न विचारले. सुभाष साळुंखे यांच्या घराच्या बाहेरची आत्ताच गोविंदनं आपल्याला जी दृश्य दाखवली ती एकूण असं दिसत आहे की 288 जे आमदार आहेत त्यापैकी 148 मराठा समाजाचे आहेत आणि बहुतेक जो रोष आहे 147. आता आमदारांच्या घरावरती जाऊन तिथं घोषणाबाजी करणं हाही आता नवीन आंदोलनाचं स्वरूप आहे. नाही साहेब, काय माहिती आहे का, आमदार हा समाजाचा प्रतिनिधी असतो आणि बहुसंख्य हा मराठा समाज आहे आणि त्या आमदारांनी आपल्या मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे असतात आणि त्यांनी सोडवले नाहीत. आणि त्यांनी असं सगळ्यांना वाटतं की मराठा समाज घरं भरलेत आतापर्यंत, फक्त आमदारांनी स्वतःची घरं भरलेत आतापर्यंत, समाजाचा जरा पण विचार केलेला नाही. त्यांनी स्वतःची घरं भरली आणि त्यांनी स्वतः या समाजासाठी राजीनामा देणं महत्वाचं होतं. राजीनामा द्यायला पाहिजे. राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी. ज्ञानदा एक मिनिट. ज्ञानदा, हा मुद्दा मी पुन्हा तेच सांगतो की उपसमितीची जी बैठक आता सध्या सुरू आहे त्या बैठकीतनं या मुद्द्यांना कसं बघितलं जाईल. कारण मनोज जरांगे यांचं जे मागणं आहे ते पुन्हा त्यांनी एकच मागणं म्हटलेलं आहे. ठीक आहे, माझी चर्चेची तयारी आहे, परंतु सरसकट तुम्ही आरक्षण आम्हाला द्या. आता सरसकट आरक्षण देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारची स्वतःचं असं म्हणणं आहे बरं का की कायदेशीरदृष्ट्या ह्या गोष्टी टिकायच्या असतील तर त्याला काहीतरी कायद्याचा आधार द्यावा लागेल. जसं शिंदे समितीला त्यांनी मुदतवाढ दिली कारण निजाम राजवटीतले दस्त त्यांना आणायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.